या अगोदर सभापती महोदय आदरणीय पवार साहेब बीसीसीचे अध्यक्ष असताना सभापती महोदय मला आठवते, मी देखील माझा देखील क्लब आहेत, आपल्या सर्वांचे आहेत तिकडे आहेत आणि आपण देखील ते मेंबर त्यांना दिलं जातं. सभापती महोदय बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या वेळी असताना सन्मान्य सदस्यांना पण देखील सभापती महोदय त्यावेळी तो सामना पाहता यावा म्हणून ते पासेस दिले गेले होते. सभापती महोदय काय होते सभापती महोदय, बुक माय शो मध्ये काही लोक पास बुकिंग करून टाकतात. काही विशेष समूह आहे जे ग्रुप ऑफ कंपनीज आहे ते आपल्या स्टाफला. प्रश्न सभागृहात गंभीर आहे, सगळ्यांनी ऐकून घेण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांच्या सार्वभौम आणि म्हणून सभापती महोदय की ते मोठमोठे जे कंपनीज आहे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना त्यांचे कर्मचारी जाऊन बसतात, काय हरकत नाही, म्हणजे पैसे दिले तर कोणालाही देता येत नाही. पण सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जर मागणी केली तर सभापती महोदय ते दिली जात नाही आणि ती शोकांतिक आहे. सभापती होते आता अधिवेशन चालू आहे, इकडचे सनद असलेले अधिकारी असेल, सभापती होते आपण असाल किंवा अन्य असाल, हा प्रोटोकॉल आहे सभापती महोदय. थोडक्यात आणि संवेदनशील म्हणून सभापती महोदय माझी विनंती आहे, सभापती महोदय पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते. पण लोकप्रतिनिधीची होत नाही. सभापती महोदय आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे सभापती महोदय. नाही तर अन्यवेळी काय होतो का एवढी मॅचेस होतात आणि आम्ही फक्त टीव्हीवर बघतोय आणि जे नाही आहे ती लोक तिकडे बॉक्समध्ये बसलेले दिसत आहेत. आम्हाला आनंद झाला असता तुमचे आता बंधू अध्यक्षासाठी राहिले असता आम्हाला मस्का लावता आला. सभापतीमध्ये योगायोगाने बीसीसीआयचे उपाध्यक्ष देखील या सभागृहामध्ये मंत्री आहेत. सभापतीमध्ये उपाध्यक्ष बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि खजिनदार असताना साहेब सभापती होते आशिषजी, ते मंत्री महोदय पण आहेत, ते माझी आहेत. माझ्या मागे आता सेक्रेटरीज बसलेले आहेत, त्यांनी 1-2 लोकांची सोय केलेली आहे, पण त्यांना मस्का लावल्यानंतर सोय करावी लागते, तो प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी ती केलेली आहे, त्याच्याबद्दल कौतुक आहे. सभापती महोदय म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा विषय, हे लोकप्रतिनिधीचा काहीतरी मान राहिला पाहिजे ना, महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे ना, ज्यांना बघायला जायचं त्या सर्वांना संधी दिली पाहिजे सभापती महोदय.